फक्त मराठा समाजाला जे 10व आरक्षण आहे ना, एस-सी-बी-सी याच्याच विषयी कोर्टामध्ये पेशा चालू आहे. का रे बाबा, ह्या 9 आरक्षणाला तुम्ही सेफ ठेवलं आणि एकाच्याच विरोधात लढायली, म्हणजे घोटाळा आहे की काय? ते बघावं लागेल ना. मराठा समाजाबरोबरच ज्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी वारंवार केल्या जाते, त्या मुस्लिम समाजाच्या 37 जाती ओबीसी आरक्षणात आहेत. किती जाती? 37. हे मी म्हणत नाही बरं. हे महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या ज्या जाती आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा 37 जाती मुस्लिम समाजाच्या आहेत की नाही. मग या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 4-5 असे मोजके समाज राहतात, जे आरक्षणाच्या बाहेर आहेत आणि ते समाज म्हणजे प्रामुख्याने मराठा, ब्राह्मण, जैन, मारवाडी आणि मुस्लिम. आता मुस्लिमामधल्या 37 जातीला आहे, परंतु काही मुस्लिम हे आरक्षणाच्या बाहेर सुद्धा आहेत. त्या मुस्लिमामधल्या शेख आणि पठाण आणि अजून काही जाती आहेत ज्या आरक्षणाच्या बाहेर आहेत. आता घोटाळा कुठे आहे हे आपण जाणून घेऊया. 1980 ला जे ओबीसी आरक्षण लागू झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण 19% आहे. याचा अर्थ ओबीसीची लोकसंख्या ही अधिकृत ही 38% आहे. मग 38% लोकसंख्या